ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग लागलेली आहे। दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला ही आग लागलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरच्या पेंटाग्रामला शॉक सर्किटमुळे आग लागली आणि त्यामुळे लोकलच्या डब्याला ही आग लागली। ही आग विझवण्यात यश आलेलं आहे। आग विझवल्यानंतर ही लोकल कारशेडला रवाना करण्यात आली आहे। 10 ते 15 मिनिटं लोकल फलाटावर असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। फलाट क्रमांकावरील 5 वरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे लोकलचा पेंटाग्राफ जळाला आणि त्यामुळे लोकलच्या डब्याला आग लागली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, कशी घडली घटना आणि नेमकी आता काय परिस्थिती आहे? अनुपमा, CS2 कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कल्याण जलद लोकलच्या मोटन जो कोपरा असतो त्या पेंटाग्राफला शॉक सर्किटने आग लागल्याने ठाणे स्टेशनला उडाली आहे। ही गाडी सुदैवाने प्लॅटफॉर्मवरती उभी होती आणि तेव्हा ही घटना घडली। त्यामुळे काही लोकांनी गाडीची पळ काढलेला आहे, पण 10 ते 15 मिनिटातच ही आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि थोड्या वेळातच म्हणजे 15 ते 20 मिनिटातच ह्या गाडीला कारशेडमध्ये रवाना करण्यात आलेलं आहे। परंतु ही जी वेळ आहे ही गर्दीची वेळ आहे। चाकरमानी आपल्या घरी जात असतो, त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CS2 कल्याणकडे जाण्याच्या दिशेची ही गाडी होती, त्यामुळे खूप मोठे प्रमाणात प्रवासी वर्ग होते। पण सुदैवाने कसलीही कोणी जखमी झालं नाही, कधी कोणी मोठी दुर्घटना घडली नाहीये। आता रेल्वे लाईन सुरळीत सुरू आहे, पण काही वेळापूर्वी खोळंबा झाला असं एवढं नक्की। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या माहितीसाठी। ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग लागलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील पेंटाग्राफ शॉर्ट सर्किटमुळे त्याला आग लागली आणि त्यामुळे लोकलच्या डब्याला आग लागली। यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। 10 ते 15 मिनिटं ही लोकल या फलाटावर होती। आग विझवण्यात यश आलेलं आहे, मात्र आग विझवल्यानंतर ही लोकल कारशेडला रवाना करण्यात आली होती। या सगळ्या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। जवळपास 15 मिनिटं ही वाहतूक विस्कळीत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।